नमस्कार. आपल्या या देशदर्शन डायरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. देशदर्शन डायरी हा यूट्यूब चॅनल अनेक विविध प्रकारच्या विषयांची माहिती तुमच्यापर्यंत पोचवत असतो. त्यामुळे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये मुक्ताबाई आदित्रयी नमोस्तुते. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम आणि भगवंत स्वरूप असलेले तुम्ही सगळे प्रेक्षक यांच्या चरणी मी विनम्र अभिवादन करते. सर्व मुक्तपणे मुक्त, सर्वत्र श्रेष्ठ आणि सर्वांमध्ये वरिष्ठ अशी मुक्ताबाई. आता सर्वांमध्ये आणि सर्वत्र श्रेष्ठ असं मुक्ताबाईला म्हटलेलं आहे. बघा, ज्ञानेश्वर महाराजांची ही धाकटी बहीण निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान आणि मुक्ताबाई यांची ही धाकटी बहीण, पण ही सर्वत्र वरिष्ठ आहे. ज्या काळी स्त्रीला शूद्रा समान वागणूक दिली जात होती, त्या काळी मुक्ताबाईंनी आपलं संतत्व, आपलं स्त्रीपण बाजूला ठेवून समाजासाठी, आत्मज्ञानासाठी जिनी प्रबोधन केलं अशी ही मुक्ताबाई. अगदी अल्पायुष्य होती, पण जेवढं केवढं आयुष्य ती जगली, त्या आयुष्यामध्ये तिने सर्वत्र आपल्या ज्ञानाचा प्रकाश सगळीकडे पसरवलेला आहे. तिला ब्रह्मचित्कला मुक्ताबाई असं म्हटलेलं आहे. ब्रह्मचित्कला म्हणजे काय? ब्रह्मज्ञान अवगत असलेली अशी ही मुक्ताबाई. म्हणजे परमेश्वराच्या 3 शक्ती मानले गेलेले आहे. इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती. त्यातली ज्ञानशक्ती असलेली ही मुक्ताबाई. खरं तर ही आदिमाया, आदित्रय जननीचा अवतार अशी ही मुक्ताबाई. म्हणजे शिवतो निवृत्ती, शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानापाही, सोपान तो ब्रह्मा आदिशक्ती मुक्ताबाई. आणि म्हणून या मुक्ताबाईचा जन्म नवरात्राच्या पहिल्या दिवशी झालेला आहे. आणि आपल्याला वारंवार ती आदिशक्ती असलेल्याचे दृष्टांत मिळत गेलेले आहेत. या मुक्ताबाईला ब्रह्मचित्कला असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे ज्ञानाची आदिमाया, आदिशक्ती, आदित्रय जननी मुक्ताबाई. आणि त्याचं मी म्हटलं असतंय, वरचेवर त्याचे दृष्टांत आपल्याला येतात. ही योगमाया आहे आणि म्हणून हिचा अवतार झाला तो नवरात्राच्या पहिल्या दिवशी. नवरात्र ज्या दिवशी बसतं त्या दिवशी मुक्ताबाईचा जन्म झालेला आहे. आता ज्ञानेश्वरांच्या चरित्रामध्ये हिचं चरित्र झाकोळलं गेलं असंही म्हणता येणार नाही, कारण आपल्याला मुक्ताबाई ज्ञानेश्वरांच्या सोबत भेटतच राहते आणि तिचे आपल्यावर अगणित उपकार अशासाठी आहे की ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी या धाकुल्या मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वर महाराजांना प्रवृत्त केलेलं आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या हातून ज्ञानेश्वरी लिहिली गेलेली आहे. त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणारी अशी ही मुक्ताबाई. चांगदेवाचा अहंकार दूर करणारी मुक्ताबाई, नामदेवाचा अहंकार दूर करणारी मुक्ताबाई आणि प्रत्यक्ष भगवंताशी बोलणारी अशी ही मुक्ताबाई. हिच्या जन्माचा जर आपण विचार केला तर 1, 2, 3 पिढ्या आपल्याला मागे जावं लागेल, कारण हे नाथपंथी घराणं होतं. त्र्यंबक पंत हे तिचे पणजोबा, गोविंद पंत आजोबा, विठ्ठल पंत हे तिचे वडील. आणि अशा या घराण्यामध्ये मुक्ताबाईचा जन्म झालेला आहे 3 भावंडांच्या पाठीवर. गव्हनीनाथांचा प्रत्यक्ष त्यांना अनुग्रह होता आणि गव्हनीनाथांच्या प्रसादाने विठ्ठलपंतांचा जन्म झालेला होता. अर्थात जन्मतःच वैराग्य घेऊन विठ्ठलपंत जन्माला आले होते. त्यांचा जन्म आपेगावचा, तसाच या 4ही भावंडांचा जन्म सुद्धा आपेगावचा आहे. पैठण जवळ आपेगाव आहे मराठवाड्यामध्ये. गव्हनीनाथांनी उपदेश केला, प्रसाद दिला आणि विठ्ठलपंतांचा जन्म झाला. मुळात वैराग्यशील असलेले विठ्ठलपंत तरुण वयात आल्यानंतर आपल्या आईवडिलांच्या परवानगीने तीर्थयात्रेला बाहेर पडले आणि तीर्थयात्रा करत करत ते आळंदीला आले. आळंदीला पिंपळाच्या झाडाखाली बसून ते जेव्हा स्नान संध्या करून ध्यानधारणा करत असत, तेव्हा सिद्धोपंत कुलकर्णी नावाचे एक गृहस्थ त्यांना बघायचे. अत्यंत तेजपुंज शांत असलेला हा गृहस्थ आपल्याला जावई मिळावा
असं एखाद्या सासऱ्याला वाटणं अगदी स्वाभाविक आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी येता जाता या विठ्ठलपंतांना बघितलं आणि एक दिवस ते आपल्या घरी त्यांना घेऊन गेले. त्यांचा पाहुणचार केला आणि थोडक्यात त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर त्यांना आपल्या मुलीसाठी म्हणजे रुक्मिणीसाठी हा सुयोग्य वर वाटला. आणि त्यांनी तसं त्यांना विठ्ठलपंतांना सांगितलं की माझ्या कन्येचं तुम्ही पाणीग्रहण करा. विठ्ठलपंतांनी आधी नकारच दिला, कारण त्यांना संसारामध्ये प्रपंचामध्ये अडकायचंच नव्हतं. मुळी वैराग्य वृत्ती होती, तीर्थयात्रा कराव्या आणि संन्यास घ्यावा असा त्यांचा मानस होता. त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की मी विचार करून सांगतो. त्याच रात्री विठ्ठलपंतांना प्रत्यक्ष भगवंताने दर्शन दिलं आणि सांगितलं की तू रुक्मिणीशी विवाह कर आणि याच्यातून तुमच्या पोटी पुढे तेजांश परमेश्वराचे जन्माला येणार आहेत. आता या तेजांशाचा विचार विठ्ठलपंतांनी केला असेल किंवा नसेल, परंतु ही भगवंताची आपल्याला आज्ञा आहे. म्हणून विठ्ठलपंतांचा आणि रुक्मिणीचा विवाह आळंदीला पार पडला. त्यावेळेला विठ्ठलपंतांचे आई वडील अर्थातच आपेगावला होते. दळणवळणाची साधनं कमी होती, जाणं येणं सोपं नव्हतं आणि अगदी मुहूर्त कमी होते. म्हणून जो जवळचा मुहूर्त सापडला त्या मुहूर्तावर हा विवाह पार पडला. आणि सिद्धोपंत कुलकर्ण्यांची मुलगी आता विठ्ठलपंत कुलकर्ण्यांची पत्नी झाली. दोन्हीकडेही कुलकर्णी पद होतं. विठ्ठलपंतांचं घराणं अत्यंत श्रीमंत होतं. 23 गावांचं कुलकर्णी पद त्यांच्याकडे होतं. पण पिढी दर पिढी त्यांचं श्रीमंती किंवा त्यांचं ऐश्वर्य कमी होत गेलं. दोघांचा संसार सुरू झाला खरा, पण मुळातच वैराग्यवृत्ती असलेल्या विठ्ठलपंतांना संसारात प्रपंचात मन लागत नव्हतं. एके दिवशी ते आपल्या पत्नीला म्हणाले की तुम्हाला संन्यास घ्यायला परवानगी दे. कुठली पत्नी आपल्या पतीला संन्यास घेण्यासाठी परवानगी दी, पण सतत ते तिच्या मागे लकडा लावत होते की मला संन्यास घ्यायला परवानगी घे. आणि त्याच्यातच असं झालं की विवाहानंतर अपत्य होणं, अपत्य संभव असायला हवा, ते त्यांना झालेलं नव्हतं आणि म्हणून त्यांचं मन आणखीच विरक्त झालं. आणि एक दिवस त्यांनी रुक्मिणीला सांगितलं की मला संन्यास घ्यायचा आहे आणि काशीला जायचंय. त्रासलेली, त्रागा झालेली रुक्मिणी त्या अनावधानाच्या क्षणी म्हणाली जा. आणि विठ्ठलपंत हा तिचा शब्द आज्ञाप्रमाण मानून ते काशीला निघून गेले. तिथे त्यांनी संन्यास घेतला. परमानंद स्वामींच्या, जे नाथपंथीय होते, अनेक त्यांच्या नावांचे वादविवाद आहेत. कोण म्हणतं श्रीपादाश्रम म्हणतं, कोणी परमानंद स्वामी म्हणतं, पण तिथे त्यांनी संन्यास आश्रम घेतला आणि चैतन्य आश्रम असं नाव त्यांनी धारण केलं. इकडे सगळीकडे शोधाशोध सुरू झाली, परंतु विठ्ठलपंतांचा काही ठावा ठिकाण मिळाला नाही. आणि मग रुक्मिणीने काय केलं तर आपले पती सुखरूप घरी यावेत म्हणून जिथे विठ्ठलपंत स्नानसंध्या करायला बसायचे त्या अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. दररोज सहस्त्र प्रदक्षिणा घातल्याशिवाय या रुक्मिणीने तोंडात पाणी सुद्धा घेतलं नाही. तिच्या तपश्चर्येचा परिणाम एवढा झाला की तिकडे चैतन्य आश्रम जे होते स्वामी, त्यांचे जे गुरु होते परमानंद स्वामी किंवा श्रीपादाचार्य, त्यांना असं स्वप्न पडलं की विठ्ठलपंतांचा विवाह झालेला आहे आणि त्यांची पत्नी घरी त्यांची वाट पाहते. बघा, तपश्चर्येचं फळ किंवा तपाचं फळ केवढं असू शकतं. हे चुकीचं आहे, बरोबर आहे, हे सगळं विचार करून परमानंद स्वामी आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर ते त्या अश्वत्थ वृक्षाखाली स्नानसंध्या करून बसलेले असताना एक तेजपुंज अशी युवती आली आणि ते ध्यानस्थ असलेले असताना तिने त्यांना नमस्कार केला. बांगड्यांचा आवाज झाल्याबरोबर परमानंद स्वामींनी आशीर्वाद दिला, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. खुदकन हसू आलं की रुक्मिणीला आणि ती पटकन हसली म्हटल्यानंतर त्यांची समाधीभंग पावली आणि त्या म्हणाले मुली हसलीस का तू? ती म्हणाली माझे पतीच इथे नाही आहेत, तुमचा आशीर्वाद खरा कसा होणार? ते म्हणाले माझा आशीर्वाद वाया जाणार नाही, तू कोण, कुठली, तुझे पती काय करतात वगैरे सगळं विचारल्यानंतर तिने सगळी हकीकत सांगितली. आणि मग परमानंद स्वामींना खात्री पटली की आपल्याकडे जो चैतन्य आश्रम नावाचा शिष्य आपल्याकडे आलेला आहे, संन्यास ज्याने घेतलेला आहे,
तोच हिचा पती आहे ही त्यांची खात्री पटल्यावर त्यांनी सिद्धोपंत कुलकर्णी, त्यांची पत्नी गिरिजाबाई म्हणजे आपल्या रुक्मिणीबाईंची आई आणि रुक्मिणी यांना आपल्याबरोबर काशीला नेलं. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी आपल्या या शिष्याला आज्ञा केली की तुला आता पुन्हा संसार आश्रमामध्ये प्रवेश केला पाहिजे. खरं तर त्या काळी हा मोठा अपराध मानला जायचा. परंतु पुढे ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, सोपान आणि निवृत्ती सारखे हे तेजाचे अंश जन्माला यायचे होते आणि म्हणून ही सगळी योजना नियतीने केलेली होती. आणखी एक त्याच्यामध्ये असं गोष्ट सांगितली जाते की विठ्ठलपंतांना पहिल्या जन्मी संतती योग नव्हता, म्हणून त्यांनी संन्यासाश्रम घेतला आणि तो पुन्हा ते संसार आश्रमात आले म्हणजे पुन्हा त्यांचा दुसरा जन्म झाला आणि दुसऱ्या जन्मामध्ये त्यांना अपत्य योग होता. आणि याच्यासाठी सगळी ही नियतीने केलेली रचना होती. मग तिथे धृतकुंभ संभव नावाचा विधी करण्यात आला. शास्त्रोक्त पद्धतीने त्यांची छाटी, त्यांचा दंड, त्यांचा कमंडलू आणि त्यांची वस्त्र ही गंगार्पण केली गेली आणि विधिवत त्यांना पुन्हा संसार आश्रमाची दीक्षा दिली. रुक्मिणीचा हात विठ्ठलपंतांच्या हातात देऊन त्यांनी सांगितलं दोघं सुखाने संसार करा. आणि आता रुक्मिणी आपल्या पतीसह, आपल्या आईवडिलांच्या सह आळंदीला परत आहे. पण आल्यानंतर हे सगळं सुखाचं होणारच नव्हतं. म्हणून लोकांनी काय केलं की आता हा संन्यासाश्रम घेतलेला माणूस पुन्हा संसारात पडला काय, म्हणून त्यांना आधीच बहिष्कृत केलं आणि आळंदीला म्हणून एका सिद्धबेट नावाच्या बेटावर एकाकी जाऊन हे कुटुंब राहायला लागलं. कारण जेव्हा ते आईवडिलांच्या जवळ राहत होते तेव्हा त्यांना असंही सांगितलं गेलं की आम्ही तुम्हाला बहिष्कृत करू, आईवडिलांना पण, सिद्धोपंतांना आणि त्यांच्या पत्नीला. म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी बेटावर जाऊन एका झोपडीत आपला संसार करू लागले. विठ्ठलपंतांना काहीही काम मिळत नव्हतं. शिंप्याने त्यांना सदरा शिवून देऊ नये, चांभाऱ्यांनी त्यांना जोडा देऊ नये किंवा न्हाव्यांनी त्यांची श्मश्रू सुद्धा करू नये, अशा पद्धतीचं बहिष्कृत जीवन ते जगत होते. फक्त भिक्षा मागूनच त्यांना आपला चरितार्थ करता येत होता आणि तशीच त्यांनी सुरुवात केलेली होती. परंतु विठ्ठलपंत हे ज्ञानी होते. ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान त्यांना प्राप्त झालेलं होतं आणि त्या ज्ञानावर ते पुराण प्रवचन करत असत. आपल्या पंचा टाकत असत आणि त्या पंचावर मुठमुठ धान्य, कधी भाजी कधी फळं असं मिळून त्या दोघांचा चरितार्थ चाललेला होता. असं करता करता 12 वर्ष गेली. तरी सुद्धा अपत्य नाही म्हटल्यावर पुन्हा विठ्ठलपंतांच्या मनामध्ये वैराग्याचे विचार येत होते. तेवढ्यात त्यांच्या तपस सामर्थ्याने, त्यांच्या उपासनेने, त्यांच्या पुराण प्रवचनातून मिळालेल्या तेजाने निवृत्तीनाथांचा जन्म झाला. निवृत्तीनाथानंतर 2 वर्षांनी ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. नंतर 2 वर्षांनी सोपानाचा जन्म झाला आणि त्यांच्यानंतर 2 वर्षांनी आपली मुक्ताबाई जन्मली. शिवाने निवृत्तीचा जन्म घेतला. प्रत्यक्ष विष्णूंनी ज्ञानेश्वरांचा जन्म घेतला. ब्रह्मानी सोपानदेवांचा जन्म घेतला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही आदिमाया मुक्ताबाई, जी योगमाया, जी श्रीकृष्णाची बहीण होती आणि कंसाने तिला आपटायचं म्हणून ठरवल्यानंतर जी विजेच्या लोळामध्ये गुप्त झालेली होती ती ही योगमाया. श्रीमद भागवतातल्या 10व्या स्कंदामध्ये तिची 14 नावं आलेली आहेत या योगमायेची. आणि तिने तेव्हा विष्णूला वचन दिलं, श्रीकृष्णाला वचन दिलं की तू जेव्हा पृथ्वीवर पुन्हा जन्माला येशील तेव्हा मी तुझ्याबरोबर जन्माला येईन. आणि हे आदिमायेने आपलं म्हणणं या जन्मामध्ये मुक्ताबाई म्हणून केलेलं आहे. आता ही भावंड मोठी व्हायला लागली. त्यांच्या त्या बाललीला बघत असताना विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई अगदी आनंदाने हरखून जात होत्या. आपल्याला बहिष्कृत केलंय, आपल्याकडे काही नाही आहे याचं दुःख सुद्धा त्यांना कधी वाटलं नाही. आणि अशी ही भावंड आता मोठी व्हायला लागली. निवृत्तीनाथ 8 वर्षांचे झाले. आता यांचं मौंजी बंधन करायला पाहिजे असा विचार मनात आल्यानंतर विठ्ठलपंत ब्रह्मवृंदाकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला बहिष्कृत केलंय, पण आमच्या मुलांचा याच्यामध्ये काय दोष आहे, तेव्हा तुम्ही आम्हाला आमच्या मुलांचं मौंजी बंधन करण्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी. प्रचंड कर्मठ काळ आणि त्यांनी ही परवानगी देणं शक्यच नव्हतं. म्हणून त्यांनी असं सांगितलं की आधी तुम्हाला प्रायश्चित्त घ्यावं लागेल.
कोणतं प्रायश्चित्त घ्यावं लागेल तर देहांत प्रायश्चित्त तुम्ही घेतल्यानंतर मग तुमची मुलं शुद्ध होत आहेत का? कारण संन्याशाची पोरं अशीच अवहेलना त्यांच्या वाट्याला आलेली होती. ही जन्मली ती संन्याशाची पोरं म्हणूनच जन्मलेली होती आणि लोकांनी त्यांना बहिष्कृतच केलेलं नव्हतं, तर वेळोवेळी त्यांना ताडण केलेलं आहे, प्रतिपादित केलेलं आहे आणि असं हे कुटुंब तरी सुद्धा आनंदाने राहत होतं. पण आता जेव्हा मुंजीचा विचार आला त्यावेळेला विठ्ठलपंतांना आळंदीच्या ब्राह्मणांनी सांगितलं की याला फक्त देहांत प्रायश्चित्त आहे. खरं तर शास्त्रामध्ये याला कसलाही आधार नव्हता, कारण आत्तापर्यंत कुठल्याही संन्यासांनी पुन्हा संसारात पदार्पण केलेलं नव्हतं. मग सगळ्यात कडक शिक्षा कोणती? तर मृत्यूची. म्हणजे लोकांना दहशत बसेल आणि पुन्हा कुणीही अशी गोष्ट करणार नाही असा त्याच्या मागचा हेतू असावा. आणि त्या कर्मठ ब्राह्मणांनी सांगितलं की देहांत प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे. विठ्ठलपंतांना आणि रुक्मिणीला वाटलं चला आपल्याला बहिष्कृत केलं, पण आपल्या मुलांच्या वाट्याला ही अवहेलना नको. मुंजी झाल्यानंतर ते ब्राह्मण होतील, ज्ञान संपादन करतील आणि त्याच्यासाठी आपण आपल्या प्राण दिले तरी काही हरकत नाही. आणि म्हणून त्यांनी देहांत प्रायश्चित्ताचा निर्णय घेतला. उठले आणि गंगार्पण झालं असं नाही, त्यांनी आपल्या 4ही मुलांना बसवलं. समोर बसवून त्यांना विठ्ठलपंतांनी सगळं ज्ञान दिलं. आपल्या घराण्याची, कुळाची परंपरा समजून सांगितली. आपल्या घराण्यामध्ये पंढरीची वारी आहे हेही त्यांना समजून सांगितलं आणि सांगितलं आपल्या घरामध्ये पोथी पुराणं आहेत, त्यांचा अभ्यास करा, त्यातून ज्ञान मिळवा आणि नंतर तुम्ही शुद्धीपत्र घेऊन येऊन नंतर तुमचं मौंजी बंधन केलं जाईल. धाकटी मुक्ता 4 वर्षाची होती. त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा सोपान, त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठे ज्ञानेश्वर आणि त्यांच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठे निवृत्तीनाथ, अशी ही भावंड होती. रात्रीच्या प्रहरी आईवडिलांनी हे सारं समजून सांगितलं. फार विषाद वाटला. ज्ञानेश्वर गप्प झाले, सोपानदेव अंतर्मुख झाले. निवृत्तीनाथांना समजेना काय करावं, पण ही छोटी 4 वर्षाची अबोध मुक्ता आपल्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी आपल्या आईवडिलांच्याकडे बघत होती. तिच्या डोळ्यात अश्रू सुद्धा आले नाही. जणू काय तिला माहितीच होतं की हे सगळं होणार आहे. त्या आईनी निवृत्तीनाथांना सांगितलं, निवृत्ती तुझ्या ओट्यात मी ही सगळी मुलं घालून जाते, आता तूच त्यांचा आई आणि बाप हो. ज्ञानेश्वरांना सांगितलं, ही मुक्ता तुझी फार लाडाची आहे, तिचा सांभाळ तू करायचास. सोपानदेव म्हणजे देव माणूस, बस म्हटली की बसतो, उठ म्हटलं की उठतो. मला सगळ्यात काळजी आहे या मुक्तेची. अबोध मुक्ता 4 वर्षाची. हिला कोणी बोलू नका रे, हिला रडवू नका. ही अगाध ज्ञान असलेली आहे, ती कमी बोलते पण जे काय बोलते ती ऋषी मुनींना सुद्धा गप्प करेल. मुक्ताबाई सणकांडी लावले देशोधडी संतजन, अशी तिची पुढे ओळख झालेली आहे. सणकांडी म्हणजे एक छोटीशी काडी जी संपूर्ण जंगलाला वणवा लावू शकते, इतकी शक्ती तिच्यात असते, अशी ही मुक्ताबाई, म्हणून तिला सणकांडी म्हटलेलं आहे. आणि पहाटेच्या प्रहरी त्यांनी आपल्या झोपलेल्या मुलांच्या अंगावर गोधड्या वाकळा पांघरून घातल्या. मुक्ताबाईला सांगितलं, मुक्ते रडायचं नाही, मला चिकटायचं नाही, तू सगळ्यात शहाणी आहेस ना. मुक्ताबाईने ऐकून घेतलं. रात्री दूध भात भरवणारी आपली आई आपल्याला उद्या पहाटेपासून दिसणार नाही, काय वाटलं असेल त्या छोट्या जीवाला. आणि पहाटेच्या प्रहरी हे 2 जण प्रयागाकडे निघून गेले. प्रयागात देहार्पण करण्यासाठी त्याचं वैशिष्ट्य असं आहे की प्रयागामध्ये जर गंगार्पण केलं शरीर तर आत्महत्येचं पाप लागत नाही आणि तो मोक्ष मिळतो. म्हणून ओम गंगाय स्वाहा म्हणून या दोघांनी आपले देह त्याच्यामध्ये विसर्जन केलेले आहेत. आता ही 4ही मुलं पोरकी झाली, अनाथ झाली. जाताना त्यांनी मागे वळून सुद्धा बघितलं नाही, झडझडा जाती मागे वळून न पाहती. आणि अशी ही आई वडील त्यांचे निघून गेले आणि आता या 4 भावंडांचं आयुष्य पुढे सुरू झालेलं. मुक्ताबाई आपल्या अभंगामध्ये म्हणतात, माय माप गेले जेव्हा इथून तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा.
निवृत्ती आणि ज्ञानेश्वर मागती कोरान्न. कोरान्न म्हणजे कोर अन्न, शिजवलेलं नाही त्याला कोरान्न म्हणतात. आणि मग निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वरांनी झोळी लावावी आणि पहाटेच बाहेर पडावं. ओम भवती भिक्षांदेही म्हणण्याची मुभा त्यांना नव्हती, कारण ओम भवती भिक्षांदेही हे मुंजीनंतर म्हटलं जातं, त्यांच्या मुंजीच झालेल्या नव्हत्या. त्यामुळे प्रत्येक दारात गेल्यानंतर भिक्षा माडा आई, भिक्षा वाडा माई असं म्हटल्यानंतर कुणी चिमूट कुणी वाटीभर, कुणी पायलीभर असं त्यांना घालत होते. पण त्याचबरोबर त्यांना संन्याशाची पोरं ही अवहेलना सुद्धा ऐकून घ्यावी लागत होती. पण त्या कोराण्यावर या चारी भावंडांचा चरितार्थ चाललेला होता. मग निवृत्तीनाथांनी आणि ज्ञानेश्वरांनी कोरांना मागून आणायचं. आल्यानंतर मुक्ताबाईंनी त्यांच्या झोळ्या घ्यायच्या, त्याच्यातले तांदूळ काढायचे, ते पाखडायचे, निवडायचे, तोपर्यंत चूल पेटवून ठेवायची. सोपानदेव तिला मदत करायचे आणि मग सोपानांनी, मुक्ताबाईंनी, ज्ञानेश्वरांनी ते भात आणि भाजी जे काय असेल ते रांधायचं आणि चारी भावंडांनी एकत्र जेवायचं. उरलेल्या वेळामध्ये भगवत चिंतन करायचं, पोथ्या वाचायच्या, पुराण वाचायचे. आणि गहनीनाथांनी निवृत्तीनाथांना गुरुपदेश केलेला होता आणि त्यांना सांगितलेलं होतं हाच उपदेश तू तुझ्या भावंडांना दे. आणि म्हणून निवृत्तीनाथांनी गहनीनाथांच्या उपदेशातला रामकृष्ण हरी या मंत्राचा जप आपल्या तिन्ही भावंडांना दिलेला होता. या मंत्राचा जप करावा, त्याच्यावर चर्चा करावी, अध्यात्म वाचावं, अध्यात्म प्यावं आणि अध्यात्म सतत विचारात आणावं, सतत आचरणात आणावं असं त्यांचं चाललेलं होतं. परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, निवृत्ती दादा आपल्याला आता पैठणहून शुद्धीपत्र आणलं पाहिजे. कारण आळंदींच्या ब्राह्मणांनी सांगितलं होतं तुम्ही जेव्हा पैठणहून शुद्धीपत्र आणाल तेव्हाच तुम्हाला आम्ही ब्राह्मण म्हणून करून घ्यायचा विचार करू. निवृत्तीनाथ म्हणाले मला गरज नाहीये याची. पण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं नाही, लौकिकासाठी समाजासाठी म्हणून आपण जे काय द्यावं लागतं, जे करावं लागतं त्याच्यासाठी आपल्याला पैठणला जावं लागेल. त्यावेळेला पैठण हे ब्रह्मवृंदांचं मोठं ठिकाण होतं आणि तिथूनच न्याय निवाडे सगळं चाललेलं होतं. तिथे बोपदेव नावाचे अत्यंत मोठे असे ब्रह्मवृंद राहत होते जे संपूर्ण न्याय निवाडा करत होते. म्हणून ही सगळी मंडळी पैठणच आली, चारी भावंड. आळंदीहून पैठणला आल्यानंतर त्यांच्या वडिलांचे म्हणजे विठ्ठलपंतांचे मामा तिथं राहत होते, कृष्णाजी देवकोळे. त्यांच्या घरी ही चारी भावंड राहिली. त्यांनी शुद्धीपत्र देण्यासाठीचा अर्ज त्या बोपदेवांना नेऊन दिला आणि मग आता धर्मसभा भरली. धर्मसभेमध्ये ठरणार होतं की यांना ब्राह्मण करून घ्यायचं की नाही, यांना शुद्धीपत्र द्यायचं की नाही. पण या ब्रह्मवृंदांनी सुद्धा अनेक खल काढले, अनेक शास्त्र धुंडाळली, पोथ्या पुराण धुंडाळली, पण कशातही त्यांना याच्यावर उपाय मिळाला नाही. शेवटी त्यांनी असा निवाडा दिला की आम्ही तुम्हाला ब्राह्मण म्हणू शकत नाही, अब्राह्मण पण म्हणू शकत नाही. तुम्ही आता आहात त्याच अवस्थेत तुम्हाला राहायचंय. चांडाळापासून राजापासून रंकापर्यंत सगळ्यांना नमस्कार करायचा आहे, त्यांची सेवा करायची आणि भगवंताचं चिंतन करायचं आहे. तुम्हाला विवाह करता येणार नाही, तुम्हाला वंश वाढवता येणार नाही, तुम्ही आहे त्या अवस्थेतच राहायचं. तेवढ्यात ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईला आधीच सांगून ठेवलं होतं, मुक्ते तिथं अनेक प्रसंग असे येतील की तुला त्याचा राग येईल. आणि मुक्ताबाई ही अत्यंत स्पष्ट वक्ती नव्हे, फटकळ अशी म्हणून प्रसिद्ध होती, कारण ती प्रत्यक्ष वीजच होती आणि म्हणून ती विजेतच नंतर लुप्त झालेली आहे. त्यावेळेला तिने आपल्या मोठ्या भावाचं म्हणणं ऐकलं आणि ती अगदी गप्प बसली. तिला प्रचंड राग येत होता या ब्रह्मवृंदांचा, पण ती काहीही बोलली नाही. मग तिथून एक रेडा चाललेला होता. काळोबा आणि बाळोबा नावाचे दोन भाऊ होते, ते त्या रेड्याला घेऊन चाललेले होते. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं सगळ्यांचा आत्मा एक आहे, तुमचा, माझा, पशुचा, पक्ष्याचा, प्राण्याचा, गाई म्हशींचा, सगळ्यांचा आत्मा एक आहे. असं कसं म्हणता तुम्ही, याला काय आधार आहे? असं म्हटल्याबरोबर त्यांनी एकाने सांगितलं, हो का, अरे या रेड्याचं नाव सुद्धा ज्ञाना आहे, मग याच्या पाठीवर मारलं तर तुझ्या पाठीवर वळ उमटते. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले बघा तुम्ही प्रयत्न करा. आणि त्यांनी आसुडाने हातातल्या काठीने 2 फटके त्या ज्ञाना नावाच्या रेड्यावर मारल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या सुकोमल पाठीवर 2 वळ उमटले. आणि मुक्ताबाईने येऊन त्यांचा अंगरखावरती करून, त्यांचं उपर्ण वरती करून ते वळ त्यांना दाखवले.
त्यावेळेला जरी या ब्राह्मणांना त्यांची खात्री पटली तरी सुद्धा ते म्हणाले, एवढ्यानी नाही काही, हा म्हणतोस ना तू, हा रेडा पण आत्मा तुझा आणि त्याचा एक आहे, याला वेद म्हणायला सांग. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, आपण द्विज आहात, आपण अधिकारी पुरुष आहात, अधिकारी ब्राह्मण आहात, तुमचं म्हणणं मी वाया घालवणार नाही. आणि त्या रेड्याच्या डोक्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी हात ठेवला आणि त्याला सांगितलं, महाराज वेदांचं पठण करा. त्यावेळेला रेड्याने विचारलं, कोणता वेद म्हणू? त्यांनी सांगितलं, ऋग्वेद म्हणा. रेड्यानी ओंकाराचा, प्रणवाचा ओंकार केला आणि दिवसभर रेडा वेदच म्हणत राहिला. की आता या रेड्याला वेद नको बाबा, नको म्हणू, कारण रेड्याचा आवाज शेवटी कसा असणार आहे कल्पना करा. तर लोकांना असं वाटलं की आता नको, आपण यांची परीक्षा बघितली, ती खूप बघितलेली आहे. आणि सगळ्यांनी मग ज्ञानेश्वर महाराजांचं, या चारी भावंडांचं मोठेपण मान्य केलं. मंडळी पण लक्षात घ्या, त्यांना शुद्धीपत्र मिळालं नाही. म्हणजे तुम्ही ब्राह्मण आहात आणि तुम्हाला मुंज करण्याचा, मौंजी बंधनाचा अधिकार आहे, असं कुठलंही शुद्धीपत्र त्यांनी दिलेलं नाही. त्यांना नाकारलंही नाही, पण शुद्धीपत्र मिळालं नाही. आणि आता ही चारी भावंड प्रवास करत करत निघाली. तो रेडा आता यांच्या बरोबर निघालेला आहे, रेडा आणि रेड्याचा मालक. मुक्ताबाई छोटी होती, आता ती रेड्याच्या पाठीवर बसून प्रवास करायला लागलेली होती. बघा मंडळी, लक्षात घ्या, महिषासुर मर्दनी, जिने महिषासुराचा वध केला तोच रेडा या जन्मी तिच्या बरोबर तिचं वाहन म्हणून आला. ज्या वेळेला महिषासुर मर्दनी म्हणून तिने महिषासुराचा वध केला होता, तेव्हा तिचा सिंह होता, सिंहाने फाडलेले महिषासुराला. आणि आता हा रेडा तिचा वाहन झाला आणि ही धाकटी मुक्ताबाई त्या रेड्यावर बसून प्रवास करत होती. ही सगळी मंडळी नेवाशाला आली. नेवाशाला आल्यानंतर नेवाशाला मोहनी राजांचं दर्शन घेतलं आणि पुढे येत असताना भिक्षा मागायला म्हणून ज्ञानेश्वर महाराज बाहेर पडलेले होते. तेव्हा कुणीतरी ब्राह्मणांनी म्हटलं, अरे आज या संन्याशाच्या पोराचं तोंड बघितलं, आज माझं काही काम होणार नाही. तो जो कोण गृहस्थ होते ते आपल्या मुलासाठी वधू पसंत करायला निघालेले होते आणि म्हणाले, मला हे आता अशुभ या मुलाचं तोंड बघितलंय आणि आता माझं काही काम होणार नाही. एवढी ज्ञानेश्वर माऊली असलेले ज्ञानेश्वर, हृदयामध्ये वात्सल्याचा कळवळा असलेले ज्ञानेश्वर, अवघ्या जगाचं आईपण स्वीकारलेलं आपण माऊली म्हणतो ज्ञानेश्वर महाराजांना. माऊलीमध्ये जेवढं वात्सल्य असतं तेवढ्या कैक पटीने वात्सल्य ज्ञानेश्वरांच्या हृदयामध्ये होतं. कळवळा होता जनांच्या बद्दल, पण त्यावेळेला त्यांना खूप वाईट वाटलं, उद्विग्नता आली. रोजच आम्हाला बोलतात संन्याशाची मुलं, पण आम्ही इतके अशुभ झालो आहोत का की आमचं दर्शन सुद्धा यांना नकोसं वाटतंय. आणि म्हणून त्यांनी तिथे त्या झोपडीचं दार लावलं आणि आतमध्ये स्वतःला कोंडून घेतलं. उद्विग्नता आली, माझ्या आयुष्याला, माझ्या जीवनाला आता काही अर्थ नाही असं क्षणभर त्यांना वाटून गेलं आणि त्यांनी स्वतःला बंद करून घेतलं. मिळालेल्या भिक्षेचं अन्न रांधलं होतं मुक्ताबाईंनी, सोपानांनी. आणि आता 4 पानं वाढून घेतली आणि मुक्ताबाई ज्ञानेश्वरांना बोलवायला गेली. दादा जेवायला चला, दादा जेवायला चला. आतून एकही हुंकार आलेला नाही. दादा बाहेर येत आहे ना, अन्न गरम आहे, गार होत आहे, जेवायला चला, आम्ही तुमची वाट बघतोय. ज्ञानेश्वरांनी हू की चूक केलेलं नाही. त्यावेळेला मुक्ताबाईंनी आपलं रूप प्रगट केलेलं आहे. कोणतं? संतांनी संताशी सांगितलेलं. आता तिचं संतत्व जागृत झालं आणि तिने सांगितलं, योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा. अहो आपण योगी आहात, आपण संत आहात. लोकांनी आपल्याला बोललं तरी आपण पावन मन करायचं आणि लोक जर अग्नी झाले तर आपण पाणी होऊन त्यांच्या अग्नीवर पाणी टाकायचं आणि आपण शांत राहायचं. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वर. ताटीचे अभंग आहेत, मुक्ताबाईचे 42 अभंग आहेत.
त्यातले 11 ताटीचे आहेत, काही हरिपाठाचे आहेत आणि काही कूट अभंग आहेत. मुंगी उडाली आकाशी सारखे जे कूट अभंग आहेत त्याचा अर्थ सांगण्याचा अधिकार किंवा सांगण्याचं ज्ञान माझ्यासारख्या स्त्रीकडे अल्पवाणीमध्ये नाही. आणि मग तिने त्यांना सांगितलं की तुम्ही जर असं केलं तर तुमच्याकडचं ज्ञान आहे, तुम्हाला अजून खूप कार्य करायचं आहे आणि तुम्ही असं जर स्वतःला कोंडून घेतलं असे नाराज झालात तर हे ज्ञान जगाला कसं मिळेल. आपल्याला गहिनीनाथांनी सांगितलंय कृष्णाची उपासना करा आणि कृष्णाने गीतेतनं जे ज्ञान दिलेलं आहे ते पावसासारखं पर्जन्य जसा कोसळतो सगळं जनसामान्यपर्यंत त्याचा वर्षाव करा असं सांगितल्यानंतर हा गुरु उपदेश तुम्ही माना आणि ज्ञानेश्वरा ताटी उघडून बाहेर या. कुणी कुणाचं सांगावे, मी कोण तुम्हाला सांगणारी, पण ही लढीवाळ मुक्ताबाई तुमची धाकटी बहीण म्हणून तुम्हाला विनंती करते की अजून तुमच्या हातून कार्य व्हायचे आणि ते कार्य होण्यासाठी तरी तुम्ही तुमचा राग दूर करा आणि बाहेर या. माझा हा हट्ट आहे ओ ज्ञानदादा, असं लढीवाळपणाने हे मुक्ताबाईंनी सांगितल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना जाणीव झाली. ताटीच्या बाहेर येऊन त्यांनी धाकट्या मुक्तेला आपल्या कवेत घेतलं आणि बघा आज मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांनाही त्यांचं कार्याचं आठवण करून दिली. म्हणून आज आपण या ज्ञानेश्वरीच्या सगळ्या ज्ञानामध्ये वाहतो आहोत. त्याचा प्रवाह त्याचा पाऊस आपण आपल्या अंगावर घेतो आहोत आणि अशा तऱ्हेने पुढे ज्ञानेश्वरांनी नैवाशाला पैस खांबाला बसून ज्ञानेश्वरी लिहिलेली. पुढे ही मंडळी सोनई ब्राह्मणीला गेली. सोनई ब्राह्मणी नावाचं एक तिथे गाव आहे. तिथे गेल्यानंतर ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव ग्रंथाची रचना केली. आता पुढे हे रेड्यावरनं चाललेले असताना त्यांना असं वाटलं की या रेड्याचं काम संपलेलं आहे, कर्तव्य झालेलं आहे, तेव्हा आता या रेड्याला मुक्ती दिली पाहिजे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि आळेफाट्याला रेड्याची समाधी आहे त्या समाधीवर मुक्ताबाईची पावले, कारण फक्त तिचा अधिकार होता रेड्यावर बसून यायचा. महिषासुर मर्दनी असलेली ही योगमाया, ही आदिशक्ती. या आदिशक्तीने शुंभ निशुंभाला सांगितलं होतं की जो कोणी मला हरवेल त्याच्याशीच मी विवाह करीन. निशुंभ शुंभ तिला हरवू शकलेले नाहीत आणि म्हणून आदिशक्तीचा विवाह झालेला नाही. ते कर्णकुमारी आहे, ती कन्याकुमारी आहे आणि अशी ठाई ठाई आपल्याला तिची ओळख पटत जाते. पुढे ही मंडळी पुणतांब्याला आली. पुणतांब्याला आल्यानंतर तिथे एका मैदानामध्ये बरीच प्रेत लिंबाच्या पाल्याखाली झाकून ठेवलेली होती. धाकट्या मुक्ताबाईला प्रश्न पडला, ही प्रेत अशी इथं का बरं झाकून ठेवलेली असते. आणि प्रत्येक प्रेताजवळ त्यांचा एक एक नातेवाईक बसलेला होता. त्यांनी विचारलं मुक्ताबाईने, ही प्रेत अशी इथे का झाकून ठेवली, तुम्ही यांचा दहन संस्कार करत नाही का. तेव्हा त्यांनी सांगितलं, इथं चांगदेव नावाचे 1400 वर्ष वय असलेले एक हठयोगी आहेत जे आत्ता समाधी लावून बसलेले आणि ते समाधी उत्थापन झाल्यानंतर त्या सगळ्या प्रेतांमध्ये ते एकाला हाक मारतात आणि ते प्रेत जिवंत होतं. पण ते कुणाला हाक मारतील हे माहिती नाही. त्यामुळे आम्ही ते जेव्हा समाधी लावतात तेव्हा जे कोणी मृत्यू तिथे होतात, ज्यांचा मृत्यू होतो, त्यांना आम्ही काही मसाल्यांचं तेल लावून लिंबाच्या पानाखाली झाकून ठेवतो. मुक्ताबाईला फार वाईट वाटलं. ती म्हणाली, तुम्ही यांचा दहन संस्कार केला नाही तर यांना पुढे गती काय. आणि एकच प्रेत जिवंत होतं, मग तुम्ही ह्या सगळ्यांना इथे कसं काय असं ठेवलेलं आहे. त्यांच्या मनातली मृत्यूची भीती घालवण्यासाठी मुक्ताबाईंनी पुढे कार्य केलेलं आहे. ती म्हणाली, असं का, मग आता त्यांची समाधी कधी उतरणार आहे. त्यांच्या शिष्याने सांगितलं, अजून 2 महिने आहेत. मुक्ताबाई म्हणाली, 2 महिने, अजून 2 महिने तुम्ही असे बसणार उन्हा पावसात. मग आपण असं करूया का, ही सगळीच प्रेत मी जिवंत करते, चालेल. 11-12 वर्षाच्या होत्या मुक्ताबाई. त्यांना अहो केवढा आनंद झाला त्या नातेवाईकांना की आता आपले सगळी ही प्रेत जिवंत होणारे, सगळी ही माणसं जिवंत होणारे. मनुष्य सगळ्यात कशाला भीतो तर मृत्यूला भीतो.
त्यांच्या मनातली मृत्यूची भीतीच दूर करायची. शाश्वत काय, अशाश्वत काय, गती काय, आत्मा काय, परमेश्वर काय, हे सगळं सांगण्यासाठी मुक्ताबाईचं हे कार्य होतं. ती म्हणाली ठीक आहे. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवनी मंत्र मुक्ताबाईच्या कानामध्ये सांगितला आणि तिने संजीवनी मंत्र म्हटला. पण कसा, एक मेलेल्या कुत्र्याचं हाड पडलेलं होतं, ते हाड तिने हातात घेतलं, संजीवनी मंत्र म्हटला, सगळ्या प्रेतांच्या वरनं ते हाड फिरवलं आणि काय आश्चर्य हो, जसे काय झोपेतनं जागे होतात अशी माणसं उठून बसली. कोण आपला कासोटा नीट करतंय, कोण आपल्या अंगरख्याचे बंद बांधतंय, कोणी आपला पागोटं नीट करतंय. म्हणजे जणू झोपेतनं उठल्यासारखी ही सगळी माणसं जिवंत झाली. आणि मग लोकांनी जय जयकार केला. कोण ही एवढीशी चिमुरडी आणि हिने सगळी प्रेत जिवंत केली, म्हणजे ही नक्कीच कोणीतरी असली पाहिजे. सगळ्यांनी मुक्ताबाईचा जय जयकार केला. आईसाहेब, आज तुमच्यामुळं आमची सगळी माणसं जिवंत झाली. आता ही भावंड पुणतांब्याला हे काम करून पुढे निघाली होती. त्याचं कारण असं होतं की चांगदेवाचा अहंकार मोडण्याचं काम मुक्ताबाईला करायचं होतं. आता हे चांगदेव कोण, हे शापित मरुद्गण होते. 14 विद्या 64 कला त्यांना होत्या, परंतु ब्रह्मज्ञान नाही, आत्मज्ञान नाही, गुरु नाही. त्यामुळे दर 100 वर्षांनी त्यांचा मृत्यू काळ जवळ आला की काळावर आरूढ होण्यासाठी ते तपश्चर्या करत असत आणि पुन्हा आपलं आयुष्य वाढवून घेत असत. असे 1400 वर्ष ते जगले होते आणि हे 1400वे वर्ष होते. ते उठल्यानंतर, समाधीतनं उत्थापन झाल्यानंतर त्यांनी बघितलं तर एकही प्रेत त्या मैदानात नाही. त्यांनी विचारलं असं कसं झालं. त्यावेळेला तिथल्या मंडळींनी सांगितलं की इथं अशी 4 भावंडं आलेली होती आणि त्या भावंडांमधल्या सगळ्यात धाकट्या एका मुलीनं ही सगळी प्रेत जिवंत केलेली आहेत. चांगदेवांनी ध्यानधारणेमध्ये ओळखलं की ही भावंड कुठली आहेत, कोण आहे, सगळं त्यांना त्याच्यामध्ये कळलं आणि या भावंडांची आपल्याला आता भेटायला पाहिजे असं त्यांनी लक्षात घेतलं. तोपर्यंत ही मंडळी आळंदीला पोचलेली होती. चांगदेवांनी त्यांना भेटायचं ठरवल्यानंतर आधी पत्र पाठवायला पाहिजे. तेव्हा थोडी ना अशी साधनं होती, व्हॉट्सॲप होता, फोन होता, ईमेल होता, काहीच नव्हतं. मग त्यांना शिष्याकडून पत्र पाठवायचं ठरलं. म्हणून त्यांनी शिष्यांना बोलवलं आणि सांगितलं की हे पत्र घेऊन तुम्ही आळंदीला जायचं आणि या निवृत्तीनाथांच्या हातात हे पत्र देऊन त्यांना सांगायचं की मी तुम्हाला भेटायला येतोय. प्रश्न असा पडला की यांचा अध्यात्माचा अधिकार एवढा मोठा, या मुक्ताबाईंनी एका वेळेला सगळी प्रेत जिवंत केलेली आहेत आणि त्यांना आपल्या ध्यानधारणेमध्ये या भावंडाचं महत्त्व, मोठेपणा, त्यांचा अध्यात्मातला अधिकार सगळं कळलेलं होतं. मग त्यांना लिहावं काय, चिरंजीव लिहावं तर अध्यात्मातला अधिकार कितीतरी मोठा, तीर्थरूप लिहावं तर ते आपल्यापेक्षा वयाने लहान. मग त्यांनी काहीही न लिहिता शिष्याजवळ तो कोराच कागद पाठवून दिला. तो कोरा कागद घेऊन 2 शिष्य आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर सकाळच्या वेळेला ही 4ही भावंड बसलेली होती. शिष्यांनी सांगितलं की आम्ही चांगदेव महाराजांच्याकडनं आलेलो आहोत पुणतांब्यावरनं, त्यांनी तुमच्यासाठी पत्र दिलेले. तो कागद निवृत्तीनाथांच्या जवळ दिल्यानंतर निवृत्तीनाथांनी मस्तकाने त्याला स्पर्श केला. एवढ्या मोठ्या अधिकारी चांगदेवाकडनं आपल्याला पत्र आलंय. उघडून बघतो तर कोरा. त्यांना वाटलं मला यातलं काही समजत नाही. का ज्ञानेश्वरांनी बघितला, सोपानांनी बघितला आणि शेवटी मुक्ताबाईच्या हातात दिला. ही तिन्ही भावंड आपल्या धाकट्या बहिणीचा अधिकार तेवढाच मोठेपणा देत होते तिला, तिचा आदर करत होते. मुक्ते काय लिहिलंय बघ बरं याच्यात, जगून काही उपयोग नाही, 1400 वर्ष जगून हा कोरा राहिला ग माही. इतके वर्ष जगून हा चांगदेव कोरा तो कोराच राहिला. तरी सुद्धा निवृत्तीनाथांनी सांगितलं, ज्ञानेश्वरा तू यांना उत्तर दे. ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ होतेच. गुरुचा उपदेश, मोठ्या दादाचा उपदेश म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी 65 ओव्यांचं पत्र लिहिलेलं आहे. ती चांगदेव 65 म्हणून ओळखली जाते आणि त्याच्यामध्ये सगळं गीतेचं ज्ञान दिलेलं आहे. आणि हे चांगदेव 65 लिहिलेलं पत्र शिष्य घेऊन चांगदेवांच्याकडे गेलेले आहेत. याचा अर्थ सुद्धा मुक्ताबाईंनी उलगडून सांगितलाय नंतर. या 65 ओव्यांचा इतका तिचा अधिकार मोठा होता. पत्र जरी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं असलं तरी त्याचा अर्थ हा मुक्ताबाईंनी सांगितलेला आहे. आणि मग चांगदेवांना ते पत्र लिहिल्यानंतर
चांगदेव त्यांच्या भेटीला यायचं असं ठरलं. ठरल्यानंतर अर्थातच त्यांचे हजारो शिष्य, आजही तो अश्वत्थ वृक्ष आहे आळंदीला, आणि जिथे ज्ञानेश्वर महाराजांनी या भावंडांची आणि चांगदेवांची भेट झाली त्या वृक्षाच्या तिथे, त्या ज्या दिवशी त्यांची भेट झाली त्या दिवशी तिथून हजारो मुंगळे बाहेर पडतात एकच दिवसासाठी, आणि नंतर ते गुप्त होतात. त्यांचे हजारो शिष्यासह चांगदेव वाघावर बसले, हातात काळाचा प्रतीक म्हणून साप घेतलेला आहे, आणि चांगदेव महाराज उडत आकाशात येत आहेत चारी भावंडांना भेटायला. ही चारी भावंड आपल्या झोपडीच्या बाहेर एका पडक्या भिंतीवर मार्गशीर्षातलं ऊन खात बसलेली होती. निवृत्तीनाथांना कळलं चांगदेव येत आहेत, पुढे शिष्य आलेले आहेत आणि मग आता त्यांना सामोरं जायला पाहिजे. त्यावेळेला निवृत्तीनाथांनी ठरवलं की आपण आता ही भिंतच चालवत नेऊया. चांगदेवांना हे कळलं, अंतर्ज्ञानाने ही भिंत घेऊन ते येत आहेत. याचा मागचा हे असा होता की भूगर्भातल्या हालचाली या चारी भावंडांना माहिती होत्या, कारण ते योग शास्त्रातले प्रवीण होते आणि त्यामुळे त्यांना भूगर्भातल्या हालचाली माहिती होत्या, आणि त्यामुळे ती भिंत कशी चालवायची, कशी जाणार आहे, कशी पुढे सरकणार आहे पडकी भिंत हे त्यांना माहिती होतं. चांगदेवांनी आपल्या मंत्र सामर्थ्याने एक नदी निर्माण केली आणि ती नदी त्या भिंतीवर पाठवली की ज्याने ती भिंत विरघळून जाईल, पडेल, परंतु ती नदी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर म्हणत तिथंच गुप्त झाली. आणि आता त्या भिंतीवरनं हे चांगदेवाला सामोरे गेलेले आहेत. चांगदेव उतरले आणि या सगळ्यांनी नमस्कार केलेला आहे त्यांना. आणि मग मुक्ताबाईला ज्ञानेश्वरांनी सांगितलं की आता त्यांना समजून सांग. त्यावेळेला करड्या डोळ्याच्या अतिवृद्ध झालेल्या चांगदेवाला मुक्ताबाईंनी सांगितलं की तुमच्याकडे सगळं ज्ञान आहे पण आत्मज्ञान नाही, तुम्हाला गुरु नाही, त्यामुळे तुमचं सगळं आत्मज्ञान फुकट आहे. आत्मबोधच नाही, मनुष्य जन्माला का आलाय, त्याचं कर्तव्य काय, त्याचं कार्य काय, त्याच्यासाठी परमेश्वराच्या अवताराचं त्यांनी काय करायला पाहिजे याचं तुम्हाला काहीही ज्ञान नाही, त्यामुळे तुम्ही तसेच आहात. आणि मग या चांगदेवानी मुक्ताबाईला सांगितलं की आईसाहेब तुम्ही माझ्या गुरु व्हा. आणि या 1400 वर्षाच्या हठयोगाचं गुरु पण या मुक्ताबाईंनी सांभाळलं नव्हे, त्यांनी त्याला आपला मुलगाच केला. अहो स्त्री होती, विवाह झालेला नव्हता म्हणून आतलं वात्सल्य तर होतं, लौकिक अर्थाने प्रपंच नव्हता त्यामुळे लौकिक अर्थाने आयुष्यही नव्हतंच, पण आतलं वात्सल्य होतं, त्यामुळे त्यांनी या चांगदेवाला आपलं मूल केलं आणि चांगदेवासाठी पाळणा दिलेला आहे. आणि या 1400 वर्षाच्या चांगदेवाला त्यांनी त्या पाळण्यात घालून झुलवलेलं आहे, म्हणजे प्रतिकात्मक त्याला पाळणा म्हटलेला आहे आणि त्याच्यातून त्याला बोध केलेला आहे आणि त्याचा अहंकार दूर केलेला आहे. शेवटपर्यंत चांगदेव मुक्ताबाईचे शिष्य म्हणून राहिलेले आहेत. अहंकार त्यांचा मोडीत काढला. मृत्यू म्हणजे काय, मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास म्हणजे काय, हे सगळं चांगदेवांना समजून सांगितलं. 64 कला 14 विद्या असलेला हे चांगदेव शेवटपर्यंत मुक्ताईचे पुत्र म्हणून राहिले आणि मुलगा म्हणून राहिले. एक दिवस मुक्ताबाई आंघोळ करत होत्या, दारं नव्हते, कशाला झोपडीला, आणि चांगदेव आत आले. मुक्ताबाई स्नान करतायत बघितल्यानंतर ते ताबडतोब मागे वळल्याबरोबर मुक्ताबाईंनी त्यांना सांगितलं निगुऱ्या मेला. ते म्हणाले आईसाहेब तुम्ही निगुऱ्या मेला का म्हणालात? अरे तुला कसं कळत नाही, द्वैत अद्वैत नाही, दोन आत्मे असतात का? स्त्रीचा आत्मा वेगळा असतो, पुरुषाचा आत्मा वेगळा असतो का? जिथं तुला आत्म्यांचं एकत्वच माहिती नाही तिथं तू काय करणार आहेस? आणि मग त्या क्षणी त्यांना गुरुचं महत्व पटलं. असे हे चांगदेव शेवटपर्यंत मुक्ताबाई बरोबर राहिलेले आहेत. पुढे गेल्यानंतर आता त्यांना नामदेवाचा अहंकार दूर करायचा होता. आता या भावंडांचं मोठेपण लोकांच्या लक्षात यायला लागलेलं होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभव लिहिला होता, ज्ञानेश्वरी लिहिली होती आणि त्याच्यातले अध्याय ते लोकांच्यापर्यंत सांगत होते. मुक्ताबाईंनी अभंग लिहिलेले होते. अभंग म्हणजे त्यांनी बसून कधीही काही लिहिलेलं नाही. जेव्हा प्रवास करत असताना एखाद्याने एखादा अभंग म्हणावा, दुसऱ्याने दुसरा म्हणावा, तिसऱ्याने तिसरा म्हणावा, असे त्यांचे मुखोद्गत अभंग आपोआप स्त्रवले जात होते. सोपानदेवांचे मुक्ताबाईंचे अभंग त्या मानाने कमी आहे. जेवढं वाङ्मय आहे भगवंताचं ते ज्ञानेश्वरांनी जास्तीत जास्त सांगितलेलं आहे. आणि अशी यांची अभंग रचना चाललेली होती.
नामदेवांना हे सगळं कळलं आणि विठ्ठलांनी नामदेवांचा अहंकार मोडायचं काम पुन्हा मुक्ताबाईकडे सोपवलं. कसं? नामदेव प्रत्यक्ष विठ्ठलाशी बोलत होते, त्यांना जेवू घालत होते, त्यांच्या सान्निध्यात राहत होते आणि मग हा अहंकार नामदेवांना झाला की मी म्हणजे काय, मी विठ्ठलाशी प्रत्यक्ष बोलतो. विठ्ठलाला लक्षात आलं आता यांचं कच्चं मडकं जे आहे त्या कच्च्या मडक्याला पक्क केलं पाहिजे आणि ह्याचं काम फक्त मुक्ताबाईच करू शकणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं, नामदेवा आळंदीला जाऊन त्या 4 भावंडांना जरा भेटून या. नामदेव म्हणाले, मला खरं काही जायची आवश्यकता नाहीये, पण आता तुम्ही सांगताय म्हणून मी जातो. आळंदीला नामदेव महाराज आपल्या शिष्यांसह भेटायला आले. बघा, नामदेव ज्यांच्यामुळं ज्ञानदेव आपल्याला कळले, नामदेव नसते तर ज्ञानदेव आपल्याला कळले नसते, कारण ज्ञानदेवांचं चरित्र हे नामदेवांनी लिहिलेलं आहे. सगळ्यात दीर्घायुष्य असलेले असे नामदेव होते. आणि मग ते भेटायला आले आळंदीला. केवढा मोठा त्यांचा सोहळा झाला, सत्संग झाला. टाळ चिपळ्यांनी सगळं आळंदीचं इंद्रायणी नदीचा काठ भरून गेला. भगव्या पताका नाचत होत्या आणि सगळ्यांनी विठ्ठलाचं नामस्मरण केलं. नामदेवांचं कीर्तन झालं, सगळं झालं. पण ज्यावेळेला नामदेव आले त्यावेळेला निवृत्तीनाथांनी त्यांना नमस्कार केला, ज्ञानेश्वरांनी त्यांना खाली वाकून नमस्कार केला, सोपानदेवांनी केला. कारण वारकरी पंथामध्ये प्रत्येक जण एक दुसऱ्याला माऊली असं म्हणून एकमेकांची गळा भेट घेतं आणि नमस्कार सुद्धा करतं, पायावर डोकं ठेवतं. परंतु मुक्ताबाई हात जोडून उभ्या होत्या, त्या काही नामदेवांना पाया पडायला गेल्या नाही. त्यावेळेला निवृत्तीनाथांनी सांगितलं, अगं मुक्ते नमस्कार कर, एवढे मोठे संत आलेत आपल्याकडे. त्या म्हणल्या, मी नाही नमस्कार करणार. का? त्यांनी तुम्हाला केला का निवृत्तीदादा नमस्कार? तुम्ही त्यांना केला. त्यांनी ज्ञानदादाला नमस्कार केला का? नाही. अखंड झाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. त्याला अहंकार आहे, तो अहंकारच सगळे, म्हणजे तात्पर्य काय, अहंकार हा तुमच्या अध्यात्म मार्गामध्ये अडथळा येणारा सगळ्यात मोठा शत्रू आहे. त्यांचा अहंकार दूर झाला पाहिजे. नामदेवांना सुद्धा खूप राग आला की एवढीशी चिमुरडी आणि ही मला सांगते की अहंकार का गेला नाही म्हणून. मग तिने ठरवलं, त्या दिवशी सगळी मंडळी बसलेली होती. गोरोबा कुंभार होते, विसोबा खेचर होते, सावता माळी होता, संतांची मांदियाळी होती, सगळेजण बसलेले होते, विठ्ठलाचं नामस्मरण करत होते, गप्पा मारत होते. आणि त्यावेळेला मुक्ताबाई म्हणाली, आज आपण आता सगळ्यांची मडकी तपासूया. मडकी म्हणजे काय तर तुमची डोकी. मग तिने गोरोबा कुंभाराला सांगितलं, काका सगळ्यात वयस्कर तुम्ही आहात, तर हे काम तुम्हीच करायचं. ते म्हणाले, बरं. मग ते एक धोपाटणं आणलं. मग मडकं भाजलंय का नाही हे बघण्यासाठी एक लाकडी साधन असतं, जे मडक्यावर आपटलं की त्याच्यातनं खण्ण खण्ण असा आवाज आला की मडकं भाजलेलं आहे असा त्याचा अर्थ झाला. ते धोपाटणं दिलं त्यांनी सगळ्यांना. निवृत्तीनाथाच्या डोक्यात घातलं, टणकण आवाज आला. ज्ञानेश्वर महाराजांच्या घातलं, आवाज व्यवस्थित आला. सोपानदेवांच्या घातलं, सगळ्यांच्या घातलं. पण नामदेवांच्या डोक्यात जेव्हा ते घातलं त्याबरोबर नामदेव महाराज कळवळले. त्यांना भलं मोठं टेंगुळ आलं, कारण त्यांचं मडकं जे होतं ज्ञानाचं ते भाजलेलंच नव्हतं, ते कच्चंच होतं. आता हे मडकं भाजायचं काम मुक्ताबाईकडं होतं आणि असं तिने नामदेवांना तिथे खजील केलं. नामदेवांचा फार अपमान वाटला त्यांना आणि ते पंढरपूरला गेल्यानंतर त्यांनी विठ्ठलाला सांगितलं की तुम्ही माझी फजिती केली तिथे पाठवून. त्या एवढ्याशा पोरीनी मला असं केलं म्हटल्यानंतर तिने आधी नामदेवांना त्यांचा अहंकार दूर करण्यासाठी काय सांगितलं, तर सर्वप्रथम तुम्ही गुरु करा. गुरुशिवाय परमेश्वर प्राप्ती नाही. परमेश्वर एक वेळ भेटेल, विठ्ठल भेटलाच होता की, पण गुरुशिवाय त्याच्यापर्यंत जाण्याचं माध्यम दुसरं कोणतंही नाही. मग गुरु कोण झाला? मुक्ताबाई तर गुरु झालीच नामदेवांची, पण विसोबा खेचर गुरु झाले. आणि विसोबा खेचरांनी त्यांना जेव्हा उपदेश केला, रामकृष्ण हरीचा अर्थ सांगितला, तेव्हा नामदेवांचा अहंकार तिथे दूर झाला. आणि मुक्ताबाईंनी त्यांना जेव्हा उपदेश केला तेव्हा त्यांनी शेवटपर्यंत मुक्ताबाईंना गुरु मानले.